श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आज दिनांक 26 ऑगस्ट 2024। आज संपूर्ण भारतभर श्रावणी सोमवार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। अनेक शिवभक्त प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवमंदिरात मोठ्या भक्तिभावाने शिवामूठ वाहण्यासाठी गर्दी करतात। त्यात आजचा दुर्मिळ योगायोग म्हणजे आजच 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा योगायोग आला आहे। जसे श्रावणी सोमवारी शिवमंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात, तसेच आजच्या दिवशी श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी भाविक गर्दी करतात। श्रीकृष्ण जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो। श्रीकृष्ण जन्माष्टमीलाच गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जन्मोत्सव किंवा फक्त जन्माष्टमी याने देखील ओळखले जाते। यावर्षी भगवान श्रीकृष्ण यांचा 5251वा जन्मोत्सव आहे। उद्या म्हणजेच 27 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गोपाळ काल्यानिमित्त दहीहंडीचा उत्साह असेल। जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते। जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस आहे। या दिवशी त्यांच्या बालरूपाची पूजा केली जाते। भगवान श्रीकृष्णांच्या बालरूपाला बाळकृष्ण, बालगोपाल किंवा लड्डू गोपाल या नावाने देखील संबोधले जाते। या दिवशी भगवान श्रीकृष्णांना जन्म देणारे मातापिता वसुदेव आणि देवकी, तसेच त्यांचे संगोपन करणारे मातापिता नंदबाबा आणि यशोदा, तसेच बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांचीही पूजा केली जाते। आज श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी एकाच दिवशी आल्यामुळे बऱ्याच लोकांना संभ्रम झाला असेल की नक्की सोमवारचा उपवास कसा सोडायचा। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच पाहणार आहोत की श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास घडावा आणि श्रावणी सोमवारचा उपवास सुटावा यासाठी आपणास काय खायचे आहे। आज दिवसभर आपल्याला दर श्रावणी सोमवारी जसा उपवास पकडतो तसा पकडायचा आहे। सायंकाळी मात्र उपवास सोडताना आपल्याला वरई किंवा भगर याचे पदार्थ करून खायचे आहेत। वरई किंवा भगर सोमवारच्या उपवासाला चालत नाही, परंतु श्रीकृष्ण जन्माष्टमीला चालते। त्यामुळे सोमवारी सायंकाळी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी वरई किंवा भगर याचा भात किंवा वरईचे इतर पदार्थ करून खाऊ शकता, जेणेकरून तुमचा सोमवारचा उपवास सुटेल आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास घडेल। रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म झाल्यावर सुंठवडा खाऊन श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास मध्यरात्री सोडू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरही आपण उपवास सोडू शकतो। तर आजची माहिती आपणास कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।